कोकणी माणूस सोहम या यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी कट उसळ वडा याची रेसिपी दाखवित आहे. तरी चला आपण साहित्य बघू. साहित्य: मूग, टोमॅटोची प्युरी, लाल मसाला, धनिया पावडर, गरम मसाला, मालवणी मसाला, हळद आणि राई, मीठ, जिरे, कांदा, कढीपत्ता. आणि वाटणाचे साहित्य: कांदा, सुके खोबरे, कोथिंबीर, लसूण आणि आले. यांना आता फ्राय करून घेऊन यांचे वाटप तयार करणार आहे. बटाट्या वड्याचे साहित्य: वडा, मिरची लसूणचा ठेचा, कोथिंबीर यांची तयारी करून ठेवली आहे. तरी चला आपण वाटप भाजून घेऊया. कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये सुकं खोबरेही भाजून घेणार आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपण कट उसळाची तयारी करत आहोत. 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी सगळ्यात प्रथम त्याच्यात कढीपत्ता टाकत आहे. पत्ता चांगला तळतळला आहे. फोडणीसाठी कांदा टाकला आहे कारण थोडीशी ग्रेव्ही जाड व्हावी. कांदा व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित लाल झाला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप, टोमॅटोची प्युरी मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये लाल मिर्च पावडर, मालवणी मसाला, जिरे पावडर, धनिया पावडर आणि हळद मिक्स करून घेत आहे. त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे 2 मिनिटं. कांदा, लसूण, आले आणि सुका खोबऱ्याचं वाटण मिक्स करून घेत आहे. आपल्याला रस्सा पातळ करण्यासाठी गरम पाणी टाकून जेवढे आपल्याला पातळ हवे तेवढेच आपण पाणी टाकायचे आहे. आता मस्त की याच्यावरती तरी तयार होणार आहे. पॅटर्न सगळं तयार केलेले आहेत. तरी 5 बटाटे वडे, 17 बटाटे वडे तयार झालेले आहेत. पीठ तयार केलेलं आहे आणि आता तेलही गरम होत आहे. आता बटाटे वडे आपण टाकत आहे. आपली आता कट वडा उसळ, वडा, कांदा, लिंबू, पाव. आता आपली संपूर्ण रेसिपी तयार झाली आहे. आता सर्व करणार. आता ही आपली उसळ, बटाटा वडा आणि त्याच्यावरती हा रस्सा कट टाकून
आपली मिसळपाव, वडा उसळपाव, कट वडापाव तयार झालेला आहे. आता याच्यावर थोडासा कांदा आणि लिंबू पिळून आपली वडा उसळपाव तयार झालेली आहे. त्यासोबत ही फ्रेश पाव. अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे. आता आपली रेसिपी संपूर्ण तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.